नमस्कार मंडळी, मराठी स्टोरी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज रात्री तुम्ही काय खाणार आहात? जर तुमच्या ताटामध्ये हे 5 पदार्थ असतील तर हा व्हिडिओ थांबवा आणि काळजीपूर्वक ऐका, कारण साठीनंतर चुकीचं जेवण किडनी आणि लिव्हर या दोन्हींना नकळतपणे नष्ट करतं आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे हे नुकसान अदृश्य असतं, ते शरीराच्या आत घडत राहतं. आज आपण 5व्या क्रमांकापासून सुरुवात करूया आणि जेव्हा आपण पहिल्या क्रमांकावर पोहोचू तेव्हा तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. 50 किंवा 60 नंतर रात्री शरीरात काय काय होतं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. किडनीचा गाळण्याचा दर 30 ते 40% कमी होतो. रात्री लिव्हर स्वतःची दुरुस्ती करण्यात व्यस्त असतं, ज्यामुळे अन्न पचवणं कठीण होतं. 60 नंतर रात्री पचनशक्ती सर्वात कमकुवत असते. रात्री युरिक ॲसिड सर्वात वेगाने वाढतं आणि काही संशोधनानुसार फॅटी लिव्हरची 70% प्रकरणे चुकीच्या जेवणामुळे होतात. दिवसा आपण जे खातो ते शरीर पचवू शकतं, पण रात्री तेच अन्न किडनी आणि लिव्हर या दोन्हीवरती दुहेरी भार टाकतं. आज मी तुम्हाला 3 गोष्टी सांगणार आहे, रात्री किडनी आणि लिव्हरला हानी पोचवणाऱ्या त्या 5 गोष्टी. प्रत्येक गोष्टीऐवजी काय खावं आणि तो एक नियम जो रात्री जेवण कायमचं योग्य बनवतो. मला एक गोष्ट आठवते. 67 वर्षांचे कुटुंब प्रमुख जगदीश काका रात्री दही, उडीद डाळ आणि कधीकधी मटण हा त्यांचा रोजचा दिनक्रम होता. यात काहीच अडचण नव्हती, पण हळूहळू पोट जड वाटू लागलं. सकाळी उठल्यावरती थकवा, सांधेदुखी जाणू लागली आणि एके दिवशी किडनीच्या तपासणीमध्ये क्रिएटिनिन वाढलेलं आढळलं. डॉक्टरांनी विचारलं, तुम्ही रात्री काय खाता? उत्तर ऐकून डॉक्टर म्हणाले, तुमची किडनी आजारी नाही, तुमची रात्र आजारी आहे. या एका वाक्याने जगदीश काका यांचं आयुष्य बदलून टाकलं. 2 महिन्यांमध्ये किडनीची पातळी सामान्य झाली, थकवा कमी झाला, झोप सुधारली आणि औषधांमध्ये कोणताही बदल झाला नाही. फक्त त्यांचं रात्रीचं जेवण बदललं. चला तर मग त्या 5 गोष्टी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया. 5वी गोष्ट, तळलेले पदार्थ, पकोडे, समोसे, पुऱ्या. संध्याकाळच्या चहाबरोबर हे पदार्थ दिवसा खावेत. शरीर हे हाताळू शकतं, ते रात्री खा. यकृत रात्रभर जागं असतं. यकृत रात्री दुरुस्ती आणि स्वच्छतेचं काम करतं. तळलेले पदार्थ यकृताला चरबीची दुरुस्ती करण्याऐवजी ती पचवण्यास भाग पडतात. त्यात हानिकारक चरबी असते जी यकृताच्या एन्झाईम्सना नुकसान पोहोचवते. आयुर्वेदाने 5000 वर्षांपासून रात्रीच्या जड जेवणावर कठोर बंदी घातली आहे आणि सध्याचं संशोधन देखील याला दुजोरा देत आहे. दररोज रात्री तळलेले पदार्थ खाल्ल्याने 6 महिन्यांमध्ये यकृताचे एन्झाईम्स 2 ते 3 पटीने वाढू शकतात. त्याऐवजी काय खावं? रात्री तळलेले पदार्थ टाळा. त्याऐवजी उकडलेल्या भाज्या किंवा तुपासह पोळी खा. पण हे तपासा, पुढील 2 आठवडे रात्री तळलेले पदार्थ टाळा. सकाळी उठल्यावर तुमच्या पोटातील जडपणा कमी होईल. महत्त्वाची खबरदारी काय घ्यायची आहे? जर तुम्हाला आधीपासूनच फॅटी लिव्हर असेल तर रात्री तळलेले पदार्थ पूर्णपणे टाळा. कोणतीही तडजोड नाही, पण 4थ्या क्रमांकावर अशी गोष्ट आहे जी तुम्ही दररोज खाता, जी तुम्हाला सर्वात आरोग्यदायी वाटते, तरीही ती रात्री तुमच्या यकृतावर सर्वात जास्त ताण टाकते. 4था मुद्दा आहे तो म्हणजे दही. मग दही आरोग्यदायी आहे का? पण 60 नंतर रात्री दही खाणं यकृतावर भार टाकतं. हे ऐकून आश्चर्य वाटेल का? पुढे ऐका. आयुर्वेदामध्ये 5000 वर्षांपासून रात्री दही खाण्यास मनाई आहे. रात्री दही खाल्ल्याने कफ वाढतो, ज्यामुळे यकृतावर ताण येतो. दह्याचा आंबटपणा रात्री हळूहळू पोचतो. 60 नंतर रात्री पचनशक्ती सर्वात कमकुवत असते. दही तिला आणखी कमकुवत करतं. काही संशोधनानुसार 60 नंतर दररोज रात्री दही खाल्ल्याने शरीरातील दाह 15 ते 20% वाढू शकतो. त्याऐवजी काय खावं? रात्री दही खाणं बंद करा. त्याऐवजी हळदीचं दूध प्या. हे यकृताच्या दुरुस्तीसाठी सर्वोत्तम आहे. घरी प्रयोग करून बघा. 15 दिवस रात्री दही खाणं बंद करा. सकाळी उठल्यावर तुमच्या घशातील आणि छातीतील जडपणामध्ये तुम्हाला फरक जाणवेल. महत्त्वाची खबरदारी, दही पूर्णपणे बंद करू नका, फक्त रात्री खाणं बंद करा. सकाळी आणि दुपारी दही खाणं खूपच फायदेशीर आहे. 3रा मुद्दा म्हणजे प्रत्येक सणात खाल्ली जाणारी गोष्ट जी 60 नंतर यकृताचा सर्वात मोठा शत्रू आहे, तो म्हणजे गोड. मिठाई किंवा हलवा खाल्ल्यानंतर थोडं गोड खाणं ही एक परंपरा आहे, परंतु रात्री गोड खाणं ही 60 नंतर यकृताचा सर्वात मोठा शत्रू आहे. रात्री गोड खाल्ल्याने रक्तातील साखरेत अचानक वाढ होऊ शकते. फ्रुक्टोज थेट यकृतामध्ये जातं आणि रात्री पचवू शकत नाही. आयुर्वेदानुसार रात्री गोड खाल्ल्याने चरबी वाढते आणि 60 नंतर इन्सुलिनची संवेदनशीलता कमी होते. रात्रीची साखर तर अधिकच धोकादायक. काही संशोधनानुसार दररोज रात्री गोड खाल्ल्याने यकृतामध्ये चरबी 3 पटीने वेगाने जमा होऊ शकते. त्याऐवजी काय खावं? रात्री गोड खाणं बंद करा. त्याऐवजी सफरचंद किंवा पपई खाऊन बघा, ज्यात नैसर्गिक गोडवा आणि फायबर असतं.
घरीच प्रयोग करून बघा. 21 दिवस रात्री गोड खाणं बंद करा. तुम्हाला सकाळच्या वजनात आणि ऊर्जेमध्ये फरक जाणवेल. महत्त्वाची खबरदारी काय घ्यायची आहे? गोड खाणं पूर्णपणे बंद करू नका. फक्त रात्री खाणं बंद करा. सकाळी किंवा दुपारी गोड खाणं ठीक आहे. जर तुम्हाला मधुमेह असेल तर रात्री गोड खाणं पूर्णपणे बंद करा. दुसरा घटक म्हणजे रात्री किडनीसाठी सर्वात मोठा शत्रू आणि तो प्रत्येक घरात दररोज रात्री बनवला जातो. दुसरा घटक आहे तो म्हणजे उडीद डाळ. पौष्टिक घरी बनवलेली असली तरी सुद्धा साठीनंतर रात्रीची उडीद डाळ किडनीवरती सर्वात मोठा भार टाकते. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. प्युरिन्समध्ये युरिक ॲसिडचं प्रमाण जास्त असतं, जे मूत्रपिंडांना गाळून बाहेर टाकावं लागतं. रात्रीच्या वेळी मूत्रपिंडांद्वारे गाळण्याची गती 30 ते 40% कमी होत असते. आम्ल जमा होऊ लागतं. रात्री जास्त प्युरिन असलेलं पदार्थ खाणं हे किडनी स्टोनचं सर्वात मोठं कारण असू शकतं. आयुर्वेदानुसार काळी मसूर डाळ वात वाढवते, ज्यामुळे ती रात्री आणखी धोकादायक ठरते. काही संशोधनानुसार दररोज रात्री काही काळी मसूर डाळ जी आहे ती खाल्ल्याने युरिक ॲसिड 25 ते 30% वाढू शकतं. त्याऐवजी काय खावं? रात्री काळी मसूर डाळ खाणं बंद करा. त्याऐवजी हिरवी मसूर डाळ खा. ती वजनाने हलकी असते आणि किडनीवर कमी ताण देते. घरी प्रयोग करून बघा. 1 महिनाभर रात्री काळी मसूर डाळ खाणं बंद करा. सांधेदुखी आणि सकाळची सूज कमी होईल. महत्त्वाची खबरदारी काय घ्यायची आहे? काळी मसूर डाळ पूर्णपणे खाणं बंद करू नका. फक्त रात्रीच्या वेळी खाणं बंद करा. काळी मसूर डाळ नाश्त्यासाठी खूपच फायदेशीर आहे. जर तुम्हाला आधीच किडनी स्टोन असतील तर रात्री काळी मसूर डाळ खाणं बंद करा. आणि एक गोष्ट जी तुम्हाला सर्वात आश्चर्यचकित करेल, 60 वर्षानंतर किडनी आणि यकृत या दोन्हींना एकाच वेगाने पोहोचवणारे पदार्थ पहिल्या क्रमांकावरती आहे. मटण आणि चिकन हे पहिलं कारण आहे, कारण हे पदार्थ एकटेच मूत्रपिंड आणि यकृत या दोन्हींना एकाच वेळी हानी पोहोचवतात. आणि वयाच्या 60 वर्षानंतर रात्री मटण किंवा चिकन खाणं हे सर्वात धोकादायक मिश्रण आहे. वयाच्या 60 नंतर प्रथिनांचं पचन मंद होतं. आयुर्वेदानुसार रात्री मांस खाणं हे अपचनीय असतं. रात्री मटण खाणं हे दुहेरी उजवतं. काही संशोधनानुसार दररोज रात्री मटण खाल्ल्याने मूत्रपिंडावरील भार 40 ते 50% वाढू शकतो आणि यकृतातील एन्झाईम्सना 3 ते 4 पट जास्त काम करावं लागतं. आणखी एक गोष्ट, रमेश काका हे आहेत 70 वर्षे. प्रत्येक रविवारी रात्री ते मटण खात असायचे. मूत्रपिंडाच्या तपासणीमध्ये त्यांच्या क्रिएटिनिनची पातळी वाढलेली आढळली. डॉक्टरांनी विचारलं की ते रात्री काय खातात. उत्तर ऐकल्यावर डॉक्टर म्हणाले, हीच तर समस्या आहे. त्यांनी 6 महिने रात्री मटण खाणं बंद केलं. त्यांच्या क्रिएटिनिनची पातळी सामान्य झाली. आता त्यांनी त्याऐवजी काय खाऊ? रात्री मटण किंवा चिकन खाणं टाळलं. ते दुपारी खा. शरीर ते पचवू शकतं. रात्री मूग डाळ आणि उकडलेल्या भाज्या खा. घरी तपासणी करा. 1 महिनाभर रात्री मटण आणि चिकन खाणं बंद करा. तुमच्या किडनी तपासणीमध्ये तुम्हाला फरक दिसून येईल. महत्त्वाची खबरदारी काय घ्यायची आहे? मटण आणि चिकन पूर्णपणे बंद करू नका. फक्त रात्री खाणं बंद करा. ते दुपारी खा. तुमचं शरीर ते पचवू शकतं. जर तुम्हाला आधीपासूनच किडनीचा त्रास असेल तर रात्री मांसाहार पूर्णपणे बंद करा. तर रात्री काय खावं? येथे सर्वात सुरक्षित रात्रीचं जेवण दिलं आहे. मूग डाळ हलकी असते आणि किडनीवर कमी ताण देते. उकडलेल्या भाज्या यकृतासाठी सोप्या असतात. रोटी आणि तूप कोणताही भार न टाकता ऊर्जा देतात. सफरचंद किंवा पोप यामध्ये फायबर जास्त असतं. ते यकृत स्वच्छ करण्यास मदत करते. हळदीचं दूध सूज कमी करतं आणि यकृताच्या दुरुस्तीसाठी उत्कृष्ट आहे. तुमचं रात्रीचं जेवण इतकं हलकं असेल तितकी तुमची किडनी आणि यकृत निरोगी राहील. हा नियम 60 वर्षानंतरचा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. आजच बंद करायच्या 3 सवयी. क्रमांक 1, रात्री उशिरा खाणं. रात्री 9 वाजल्यानंतर खाणं हे मूत्रपिंड आणि यकृत या दोन्हींचा सर्वात मोठा शत्रू आहे. रात्री 7 ते 8च्या दरम्यान खा. दुसरी सवय, रात्री खूप जास्त खाणं. 60नंतर रात्रीचं जेवण दुपारच्या जेवणाच्या निम्मं असावं. जास्त अन्न म्हणजे जास्त ताण. तिसरी सवय म्हणजे जेवणानंतर लगेच झोपणं. जेवणानंतर किमान 2 तास जागे राहा. लगेच झोपल्याचं यकृत आणि मूत्रपिंड या दोन्हीवरती नकारात्मक परिणाम होतो. मी नेहमी एक गोष्ट सांगत असते, मूत्रपिंड आणि यकृत हे 2 अवयव आहेत जे शांतपणे काम करतात. खूप उशीर होईपर्यंत त्यांना कधीच त्रास होत नाही आणि जेव्हा समस्या सुरू होतात तेव्हा उपचार खूप महाग असतात. डायलिसिस, प्रत्यारोपण लाख रुपये, पण रात्रीच्या जेवणात बदल करणं पूर्णपणे मोफत आहे. 60नंतर हे तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे. माझ्या रात्रीच्या जेवणाच्या ताटावर नक्की कमेंट करा आणि मला सांगा की तुम्ही रात्री काय खाता. दही हा बहुतेक लोकांच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. दह्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. दररोज दही खाल्ल्याने केवळ ताजेतवानं वाटत नाही, तर पाचनतंत्रही ठीक राहते आणि पोटाचा त्रासही होत नाही.
दही हे ऑस्टिओपोरोसिस, रक्तदाब, केस आणि हाडे यांसाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन B6 आणि व्हिटॅमिन B12 या पोषक घटकांचे प्रमाण अधिक असतं. जेवणात रोज दही खाणं आवश्यक आहे. दही खाल्ल्यामुळे शरीरातील समस्या दूर व्हायला मोठी मदत होते. दही पौष्टिक असल्यामुळे आरोग्य संबंधी आणि सौंदर्यासंबंधी समस्यांवर देखील दही खाणे हा उत्तम उपाय आहे. केसातील कोंड्यांपासून त्वचा कोमल करण्यासाठी दह्याचा उपयोग होतो. रोज दह्यात गूळ किंवा खडीसाखर टाकून किंवा लसीच्या स्वरूपात दही खाल्ल्याने ते सौंदर्यवर्धक देखील ठरतं. दररोज दही खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो. त्याचबरोबर हृदयाशी संबंधित आजारांपासून दूर राहण्यासाठीही दही उपयुक्त आहे. केसांवर आणि त्वचेवर दही लावल्याने त्याचे चांगले परिणाम दिसू लागतात. डोक्यातील कोंडा टाळण्यासाठी केसांना दही लावणे फायदेशीर ठरते. यासाठी केसांना दही लावून अर्ध्या तासाने केस धुवावे. दह्यामध्ये फॅटचे प्रमाण अधिक असते. दह्यामध्ये दुधासारखेच पोषक घटक असतात. दह्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे दात आणि हाडेही बळकट होतात. दही एनर्जी बूस्टर देखील आहे. त्यामुळे ताणतणाव देखील कमी होतो. दही उत्तम अँटीऑक्सिडंट असून शरीर हायड्रेट देखील ठेवतं. दह्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. या व्यतिरिक्त झोपेची समस्या दूर करण्यातही दही फायदेशीर आहे. चेहऱ्यावर, त्वचेवर मध आणि बदाम तेलासोबत 15 मिनिटे दही वापरल्याने मृत आणि रापलेली त्वचा निघून जाते. कांती उजळ बनते. संत्र्याच्या सालीसोबत दही लावल्याने रंग उजळतो. गुलाब पाणी आणि हळदीसोबत दही लावल्याने त्वचा उजळ आणि मुलायम बनते. लिंबू रस आणि दह्याच्या वापराने त्वचेवरील, चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास देखील मदत होते. आजकाल सर्वांना कंपनीचे डब्यातील पॅकबंद दहीच मिळते. पूर्वीच्या काळी बऱ्याच घरांमध्ये छान काळ्या मातीच्या मडक्यात उकळून कोमट झालेल्या दुधात सायंकाळी विरजण घालून दही तयार केले जायचे. दही बनवण्याच्या पद्धती व त्याचा स्वाद यावरून दह्याचे 5 प्रकार पडतात. मंद, गोड, गोड, आंबट व अत्यंत आंबट असे हे 5 प्रकार. या प्रत्येक प्रकारानुसार, आजारानुसार व ऋतूनुसार दही सेवन केल्यास दह्याचे फार चांगले फायदे देखील मिळतात. मात्र चुकीच्या पद्धतीने दही सेवन केल्यास नको असलेल्या आजारांनाही निमंत्रण मिळते. शरद, ग्रीष्म व वसंत ऋतूमध्ये दही खाणे हितकारक नसते. यामुळे कफ वाढून सर्दी, खोकला मागे लागतो. तसेच रात्री देखील दही खाऊ नये. खायचेच असेल तर त्यात तूप, साखर, मुगाची डाळ, मध किंवा आवळा घालून खावे. अधमुरे म्हणजेच अर्धवट लागलेल्या दह्याला मंद दही असं म्हणतात. याचेही सेवन करू नये. याने त्रिदोष वाढतात. तसेच पोट बिघडून वारंवार शौच व मूत्र प्रवृत्ती होते. जे दही चांगलं लागले आहे, जे मधुर, रसदार व थोडे आंबट असते त्याला गोड दही असं म्हणतात. हे दही सर्वोत्तम उत्तम मानले जाते. हे शक्तिवर्धक असून यामुळे पचनशक्ती सुद्धा सुधारते, भूक वाढते. मात्र मधुमेह झालेल्या व्यक्तीने कोणत्याच प्रकारचे दही सेवन करू नये. तसेच दही संध्याकाळी चुकूनही ग्रहण करायचे नाही. याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.